गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 9th चा लेसन या ठिकाणी पाहणार आहोत आणि दॅट इज रिलेटेड विथ अ हेलन किलर अँड ॲनिस 11. तर विद्यार्थी मित्रांनो, चला सुरुवातीला आपण चिटचॅट बघूया. तर तुम्हाला 9वीचे संपूर्ण जर व्हिडिओ पाहिजे असतील तर लर्न इंग्लिश विथ पवार सर या चॅनलला भेट द्यायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज युअर फेवरेट स्कूल सब्जेक्ट? तुमचा शाळेतील आवडता विषय कोणता? माय फेवरेट स्कूल सब्जेक्ट इज इंग्लिश. नेक्स्ट, विच सब्जेक्ट डू यू फाइंड द मोस्ट डिफिकल्ट? तुम्हाला कुठला सब्जेक्ट सर्वात अवघड वाटतो? तर आय फाइंड मॅथ्स मोस्ट डिफिकल्ट. मला गणित हा सब्जेक्ट अतिशय अवघड वाटतो. व्हॉट डू यू डू टू ट्राय टू अंडरस्टँड इट बेटर? त्याला चांगल्यात चांगलं करण्यासाठी तुम्ही काय कराल? तर आय विल डू द फॉलोइंग थिंग्स. मी खालील गोष्टी करेल. गो टू स्कूल रेग्युलरली. शाळेत नियमित जाईल. पे अटेन्शन इन द क्लास व्हाईल टीचिंग. शिकवत असताना मी वर्गामध्ये लक्ष देईल. अंडरस्टँड द की कन्सेप्ट. महत्त्वाच्या संकल्पना लक्षात घेईल. नेक्स्ट, लर्न द बेसिक फर्स्ट डे इन द ॲडव्हान्स. सुरुवातीला बेसिक गोष्टी शिकेल आणि नंतर ॲडव्हान्स शिकण्याचा प्रयत्न करेल. गिव्ह इम्पॉर्टन्स टू अंडरस्टँडिंग रादर दॅन मेमरायझिंग. म्हणजे लक्षात ठेवण्यापेक्षा मी समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल. प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. सराव सराव आणि सरावच करेल, कारण गणिताचा अभ्यास करण्यासाठी मला सरावाची गरज लागेल. नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन देण्यात आलेला आपल्याला, कॅन आय हेल्प यू? आता इथं भरायचं आहे आपल्याला, टू अंडरस्टँड इंग्लिश बेटर. कॅन यू हेल्प मी टू अंडरस्टँड मॅथ्स बेटर? लक्षात विद्यार्थी मित्रांनो, अशा रिकाम्या जागा आपण भरून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आता पुढचा क्वेश्चन विचारला आहे, डिस्कस द चॅलेंजेस दॅट पीपल हॅव टू फेस ड्यू टू डिसेबिलिटीज. डिस्कस द चॅलेंजेस म्हणजे आव्हानांची चर्चा करा की दॅट पीपल हॅव टू फेस, लोकांना या ठिकाणी फेस कराव्या लागतात. आलं लक्षात? ड्यू टू डिसेबिलिटीज. डिसेबिलिटीज म्हणजे काय? त्यांच्यामध्ये असणाऱ्या काही कमतरतेमुळे, त्यांच्यामध्ये असणाऱ्या अपंगत्वामुळे या ठिकाणी त्यांना कुठले चॅलेंजेस फेस करावे लागतात ते आपल्याला लिहायचं आहे. तर बघा, द डिसेबल्ड हॅव टू फेस मेनी चॅलेंजेस. म्हणजे जे डिसेबल्ड असतात त्यांना अनेक आव्हानाला सामोरं जावं लागतं. हॅव टू फेस, काय? हॅव टू फेस, जावंच लागतं. म्हणजे याचा अर्थ कंपल्सरी येते की दे कांट ट्रॅव्हल युझिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट. दे कांट ट्रॅव्हल युझिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे सार्वजनिक अशा वाहतुकीचा ते वापर करू शकत नाहीत. विच इज द मोस्ट अफोर्डेबल ट्रान्सफर फॉर देम. म्हणजे जे की अतिशय या ठिकाणी अफोर्डेबल आहे त्यांच्यासाठी, म्हणजे परवडण्यासारखं आहे, परंतु ते करू शकत नाही. इट इज डिफिकल्ट फॉर देम टू बोर्ड द व्हेकल. एखाद्या वाहनामध्ये चढणं त्यांच्यासाठी अवघड आहे. दे कांट हिअर इन्स्ट्रक्शन्स. त्यांना सूचना लक्षात येऊ शकत नाहीत. बिकॉज ऑफ डिफनेस, कारण बहिरेपणामुळे. ब्लाइंड पीपल कांट रीड साईन बोर्ड्स. आणि ब्लाइंड पीपल हे साईन बोर्ड वाचू शकत नाहीत. अँड इन्स्ट्रक्शन, सूचना सुद्धा त्यांना वाचता येत नाही. पीपल कांट एक्सप्लेन देअर आयडियाज. लोक त्यांच्या कल्पना समजून घेऊ शकत नाहीत. दे आर अनेबल टू टॉक विथ अदर पीपल. दे आर अनेबल टू टॉक विथ अदर पीपल, कारण ते दुसऱ्यासोबत या ठिकाणी बोलू शकत नाहीत. इफ दे हॅव स्पीच डिसऑर्डर, जर त्यांना बोलता येत नसेल तर. दे कांट क्लाइंब द स्टेप्स. ते पायऱ्या चढू शकत नाहीत. इफ एलिव्हेटर इज नॉट अवेलेबल. एलिव्हेटर मीन्स व्हॉट? लिफ्ट. जर त्या ठिकाणी लिफ्ट जर उपलब्ध नसतील तर ते चढू शकत नाही. तर अशा अनेक समस्येला त्यांना सामोरं जावं लागू शकतं. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, व्हॉट प्रोव्हिजन्स शुड बी मेड इन अ पब्लिक प्लेसेस सो दॅट एव्हरीवन गेट्स द सेम ॲक्सेस टू पब्लिक फॅसिलिटीज. म्हणजे कुठल्या प्रकारचे प्रोव्हिजन करायला पाहिजेत, कायदे करायला पाहिजेत. शुड बी मेड, शुड बी मेड म्हणजे बनवायला पाहिजेत. इन अ पब्लिक प्लेसेस सो दॅट एव्हरीवन गेट्स द सेम ॲक्सेस टू पब्लिक फॅसिलिटीज म्हणजे प्रत्येकाला सार्वजनिक सोयीसुविधाचा वापर योग्य प्रकारे करता येईल, यासाठी कुठल्या प्रकारचे प्रोव्हिजन करायला पाहिजेत. तर बघा, आन्सर आहे प्रोव्हिजन्स. पब्लिक प्लेसेस लाईक हॉटेल, शॉपिंग मॉल, रेल्वे स्टेशन should be equipped with facilities. should be equipped with facilities म्हणजे ते करायला पाहिजेत. कशी इक्विप्ड म्हणजे वेगवेगळ्या साधनं तिथं उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. विथ फॅसिलिटीज दॅट द डिसेबल्ड नीडेड म्हणजे ज्या अपंगांना गरज आहे त्यांना तशी साधनं उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्यानंतर रॅम्प्स, इलेव्हेटर शुड बी प्रोव्हाइडेड आणि रॅम्प्स सुद्धा उपलब्ध करायला पाहिजे. एलिव्हेटर म्हणजे पायऱ्या उपलब्ध करायला पाहिजेत. एलिव्हेटर
एलिव्हेटर म्हणजे काय, लिफ्ट सुद्धा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. लक्षात. हिअर नेसेसरी फॉर फिजिकली डिसेबल्ड, म्हणजे ज्या लोकांना चालता येऊ शकत नाही अशा लोकांना आपण ह्या सोयी सुविधा द्यायला पाहिजेत. नेक्स्ट आहे बघा, ॲडिंग डिसेबल्ड पार्किंग स्पेसेस, म्हणजे डिसेबल्ड अपंगासाठी पार्किंग स्पेसेस आपण उपलब्ध करून द्यायला पाहिजे. गव्हर्नमेंट शुड इंट्रोड्यूस ॲडिशनल सबसिडीज ऑन गुड्स अँड सर्व्हिस रिक्वायर्ड बाय द डिसेबल्ड. आणि गव्हर्नमेंट शुड इंट्रोड्यूस म्हणजे सरकारनं या ठिकाणी प्रस्तावित करायला पाहिजे ॲडिशनल सबसिडीज, वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा आणि जास्तीच्या सोयीसुविधा त्यांना द्यायला पाहिजे ऑन गुड्स, मालामध्ये, आणि सर्व्हिस रिक्वायर्ड बाय द डिसेबल्ड, त्यांना ज्या ज्या सर्व्हिसची ज्या ज्या सेवेची गरज लागते त्या सेवेमध्ये त्यांना सूट द्यायला पाहिजे. असे अनेक गोष्टी करू शकतात. तर बघा, आता आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या डिसेबिलिटी असतात. मग आता कुठल्या कुठल्या डिसेबिलिटी असतात ते आता आपण बघूया. तर डिसेबिलिटी आहे हिअरिंग लॉस अँड डिफनेस. तर या ठिकाणी चॅलेंजेस कुठले आहेत त्यांना, तर अनेबल टू कम्युनिकेट म्हणजे दे कांट कम्युनिकेट अँड लर्न एनी लँग्वेज, त्यांना कुठली भाषा शिकता येत नाही. फॅसिलिटीज काय द्यायला पाहिजे, तर लो कॉस्ट हिअरिंग एड्स, म्हणजे ऐकण्याची जे साधनं आहेत ते कमी किमतीत उपलब्ध करून द्यायला पाहिजे. शुड बी अँड मेड अवेलेबल, आणि उपलब्ध असायला पाहिजेत. पुढचा प्रश्न बघा, त्याच्यामध्ये आहे डिसेबिलिटी आहे विजन लॉस अँड ब्लाइंडनेस. व्हिजन लॉस म्हणजे दृष्टीचा लॉस आणि आंधळेपणा. चॅलेंजेस कुठले कुठले आहेत त्यांना, अनेबल टू वॉक इंडिपेंडेंटली, स्वतः चालू शकत नाही. अँड ट्रॅव्हल अलोन म्हणजे दे कांट ट्रॅव्हल अलोन, ते स्वतः या ठिकाणी प्रवास करू शकत नाही. दीज आर द चॅलेंजेस. फॅसिलिटीज काय आहेत, तर ऑडिओ बुक्स असायला पाहिजेत, ऑडिओ बुक्स लायब्ररी, कम्प्युटर ब्लाइंडनेस अलोन, लक्षात. अँड लॅब, हिअर दे कॅन हिअर अँड लर्न, ज्या ठिकाणी ते शिकू शकतील अशा गोष्टी त्यांना उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. त्याच्यानंतर डिसेबिलिटी आहे स्पीच. आता बोलण्यामध्ये या ठिकाणी डिसेबिलिटी असते, डिसऑर्डर, लक्षात. चॅलेंजेस काय, अनेबल टू कन्व्हर्स विथ अदर्स अँड शेअर, दुसऱ्यासोबत ते बोलू शकत नाहीत किंवा आपल्या गोष्टी शेअर करू शकत नाहीत. फॅसिलिटीज काय उपलब्ध करून द्यायला पाहिजे, एक्सपर्ट टीचर्स, टेक्निकल आयडियाज, टेक्नॉलॉजिकल आयडियाज, थॉट्स अँड फिलिंग्स, लक्षात. एक्सपर्ट टीचर असायला पाहिजे, म्हणजे वी शुड प्रोव्हाइड एक्सपर्ट टीचर अँड टेक्नॉलॉजिकल आयडियाज, थॉट्स अँड फिलिंग फॉर देम, त्यांना ह्या गोष्टी उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. आता दुसरी एक डिसेबिलिटी आहे बघा, फिजिकल डिसेबिलिटीज, आहे की नाही, म्हणजे अपंगत्व, शारीरिक अपंगत्व. चॅलेंज कोणते येतं, म्हणजे दे आर अनेबल टू यूज पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरता येऊ शकत नाही सहजासहजी, इझिली, अँड डू डेली ॲक्टिव्हिटीज, आणि दररोजचे कामं ते करू शकत नाही. फॅसिलिटीज काय पाहिजे, रिझर्व्ड सीट असायला पाहिजे, म्हणजे वी शुड बी रिझर्व्ड सीट फॉर देम, लक्षात. शुड केप्ट फॉर डिसेबल्ड पर्सन. नेक्स्ट आहे डिसेबिलिटी इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीज, म्हणजे बौद्धिक या ठिकाणी अपंगत्व. तर चॅलेंजेस काय, डिफिकल्ट टू लर्न, शिकण्यासाठी त्यांना कमतरता असते, लक्षात. अँड ॲक्सेप्ट द सोशल रूल्स, आणि सामाजिक नियम त्यांना पाळणं अवघड जातं. तर फॅसिलिटीज काय, तर प्रोव्हिजन एक्सपर्ट टीचर असायला पाहिजे, म्हणजे वी शुड प्रोव्हाइड एक्सपर्ट टीचर फॉर देम अँड टेक्निकल सपोर्ट फॉर देम. अशा गोष्टी आपण या ठिकाणी उपलब्ध करू शकतो. आता डिसेबिलिटी आहे लर्निंग डिसऑर्डर. असे बरेच व्यक्ती आहेत की जे आपल्याला इतिहासामध्ये दिसतात की त्यांना लर्निंग डिसऑर्डर होती, पण ते खूप चांगल्या प्रकारे शिकलेले आहेत. तुम्ही पाहिलेलं आहे तारे जमीन पर या पिक्चरमध्ये की वेगळ्या प्रकारच्या डिसेबिलिटी प्रत्येक विद्यार्थ्यांना जीवनामध्ये असतात, पण विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये शिकण्याचा प्रयत्न करतात. तर बघा, डिफिकल्ट चॅलेंजेस काय, डिफिकल्ट टू गेट गुड जॉब, चांगले जॉब मिळत नाही त्यांना. सोशल स्टेटस, सामाजिक दर्जा मिळत नाही. फॅसिलिटीज काय, शूड ट्रीट देम ॲज पर देअर रिक्वायरमेंट, त्यांना जशा गरजा आहेत त्याच्याप्रमाणे आपण त्यांना वागवायला पाहिजे, म्हणजे वी शुड ट्रीट देम ॲज पर देअर रिक्वायरमेंट, लक्षात. तर अशा अनेक गोष्टी आपण ह्या अपंग व्यक्तींना प्रोव्हाइड करू शकतो. आता बघा, हिअर आर मार्जिन क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो. तर मार्जिन क्वेश्चन बघूया आपण. तर द ऑथर रेफर्स टू कॉन्ट्रास्टिंग इमोशन, व्हॉट आर दे, म्हणजे या ठिकाणी हे जे काही लेखिका आहे या लेखिकेने दोन संदर्भ देण्यात आलेले आहेत, म्हणजे दॅट इज द कॉन्ट्रास्टिंग इमोशन, म्हणजे दोन भावना येतात त्या एकमेकाला विरोधार्थी भावना येतात, विरोधाभासात्मक आहेत. व्हॉट आर दे, त्या कोणत्या आहेत, तर बघा पहिली आहे द ऑथर रेफर्स टू कॉन्ट्रास्टिंग इमोशन्स. द ऑथर रेफर्स टू कॉन्ट्रास्टिंग इमोशन. वन इज इमोशन ऑफ
वंडर. पहिली या ठिकाणी आहे वंडर, व्हेन हर टीचर केम इन हर लाईफ. अँड सेकंड इज इमोशन ऑफ अँगर. म्हणजे पहिली होती या ठिकाणी द ऑथर रेफर्स टू कॉन्ट्रास्टिंग इमोशन. वन इज इमोशन म्हणजे पहिली आहे भावनात्मक ऑफ वंडर. अँड व्हेन हर टीचर केम इन हर लाईफ. अँड सेकंड इज इमोशन ऑफ अँगर म्हणजे या ठिकाणी राग अँड बिटरनेस स्प्रेड अपॉन हर कंटिन्युअसली फॉर वीक्स. म्हणजे काही आठवडे तिच्यावर या ठिकाणी त्यानं राज्य केलेलं आहे. लक्षात, त्यांना वीक बनवलं होतं. तर अशा दोन कॉन्ट्रास्टिंग आयडिया या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर व्हॉट डज द ऑथर कम्पेअर हरसेल्फ टू. लेखिका स्वतःची तुलना या ठिकाणी कोणाबरोबर करते. तर बघा, द ऑथर कम्पेअर हरसेल्फ टू अ शिप. लेखिका स्वतःची तुलना जहाजाबरोबर करते, विच इज सर्चिंग द शोअर. म्हणजे असं जहाज की जे किनारा शोधत आहे, विथ अ प्लमेट अँड साऊंडिंग लाईन अँड ऑल्सो विदाउट कंपास थ्रू द डेन्स व्हाईट फॉग. म्हणजे अतिशय साऊंड लाईन म्हणजे प्लमेट अँड साऊंडिंग लाईन म्हणजे जिथं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा समुद्र किनारा शोधण्यासाठी त्यांना मोजता येत नाही. लक्षात, समुद्राची खोली मोजता येत नाही अशा या ठिकाणी प्रवासातून ती चाललेली आहे. आणि ऑल्सो विदाउट कंपास म्हणजे कुठल्याही प्रकारचं होकायंत्र तिच्याकडे नाहीये. थ्रू द डेन्स व्हाईट फॉग आणि जसं की घनदाट अशा प्रकारचं धुकं समोर आहे, अशा प्रकारचा प्रवास लेखिका या ठिकाणी करत आहे. म्हणजे लेखिकेनं स्वतःची तुलना या भरकटलेल्या जहाजासोबत केलेली आहे. आता बघा पुढचं, व्हॉट डिड यंग हेलन्स टीचर डू व्हेन दे फर्स्ट मेट. जेव्हा हेलनचे पहिल्यांदा शिक्षक भेटले तेव्हा त्यांनी सुरुवातीला काय केलं. द यंग हेलन्स टीचर टूक हर हँड अँड हेल्ड क्लोज टू हर आर्म. पहिल्यांदा त्यांनी तिचा हात हातात घेतला आणि तिला या ठिकाणी बाहूमध्ये पकडलं. अँड हेल्ड क्लोज टू हर आर्म्स. नेक्स्ट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फिंगर प्ले, स्पेलिंग अ वर्ड मेकॅनिकली अँड रायटिंग अ मिनिंगफुल वर्ड. दोन्हीमध्ये काय फरक आहे. द स्पेलिंग अ वर्ड मेकॅनिकली फिंगर प्ले मीन्स जस्ट कॉपिंग अ वर्ड विदाउट नोईंग इट्स मिनिंग अँड प्रोनाउन्सिएशन. म्हणजे स्पेलिंग वर्ड मेकॅनिकली फिंगर प्ले वरून जर आपण एखादी स्पेलिंग लिहित असू मीन्स जस्ट कॉपिंग म्हणजे याचा अर्थ नुसतं काय करायची आहे, कॉपी करायची आहे. वर्ड विदाउट नोईंग कुठल्याही प्रकारच्या माहितीशिवाय इट्स मिनिंग अँड प्रोनाउन्सिएशन त्याचा अर्थ आणि त्याचा उच्चार. ऑन द अदर हँड दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर मिनिंगफुल वर्ड मीन्स रायटिंग अ वर्ड. आणि अर्थपूर्ण शब्द म्हणजे काय तर एखादा शब्द अतिशय अर्थपूर्ण लिहिणे अँड विथ इट्स मिनिंग ॲज वेल ॲज प्रोनाउन्सिएशन म्हणजे त्याचा उच्चारासहित चांगला लिहिणं. आणि फॉर द पर्पज ऑफ लर्निंग द वर्ड अँड देअर इज अ पर्पज ऑफ लर्निंग द वर्ड. आणि शिकण्याचा काहीतरी उद्देश आहे या अर्थानं लिहिणं म्हणजे या ठिकाणी काय आहे, या दोन्हीमध्ये आपल्याला फरक दिसतोय. आता बघा पुढं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वर्डलेस सेन्सेशन अँड थॉट. म्हणजे शब्दहीन संवेदना आणि विचार म्हणजे या दोन्हीमध्ये काय फरक आहे. द वर्डलेस सेन्सेशन इज अ फिजिकल फिलिंग म्हणजे शब्दहीन जी काही संवेदना आहे ती फिजिकल फिलिंग आहे, शारीरिक भावना आहे. दॅट वन कॅन फील विथ द हेल्प ऑफ सेन्स विदाउट युजिंग वर्ड्स म्हणजे शब्दाचा वापर न करता आपण त्याचा वापर करू शकतो. अँड थॉट इज अन आयडिया म्हणजे विचार एक कल्पना आहे. अ कन्सेप्ट दॅट इज प्रोड्यूस्ड बाय थिंकिंग आणि जी की विचारातून या ठिकाणी निर्मिती होत असते. आता बघा पुढचा, व्हॉट वेअर द बॅरियर्स, हाऊ कुड दे बी स्वेप्ट अवे म्हणजे कुठल्या प्रकारचे अडथळे होते आणि ते या ठिकाणी निघून कसे जाऊ शकले. तर हाऊ कुड दे बी स्वेप्ट अवे. बघा, द ऑथर रिअलाइज्ड दॅट एव्हरी ऑब्जेक्ट हॅड अ नेम. जेव्हा लेखिकेला कळालं की प्रत्येक या ठिकाणी वस्तूला एक नाव आहे. लर्निंग दोज नेम्स वेअर बॅरियर्स फॉर हर ॲज शी वॉज अ ब्लाइंड. लर्निंग दोज नेम्स म्हणजे ते नावं शिकत असताना वेअर बॅरियर्स फॉर हर आणि तिच्यासमोर संपूर्ण अडथळे होते. ॲज शी वॉज अ ब्लाइंड दे लर्न द नेम्स ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑब्जेक्ट बाय टचिंग. आणि दे लर्न द नेम्स म्हणजे त्यांनी संपूर्ण नावं शिकले ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑब्जेक्ट बाय टचिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून त्यांनी या ठिकाणी हे विषय शिकलेला होता. तर असं आपल्याला लक्षात येतं. आता पुढचं बघा,
व्हाय कुड यंग हेलन फील रिपेंटन्स अँड सॉरो, म्हणजे ज्या तरुण अशा प्रकारच्या हेलन किलर होत्या यांना कुठल्या प्रकारचा पश्चाताप आणि दुःख हे वाटलं होतं. तर बघा सुरुवातीला आपण बघूया. यंग हेलन फेल्ट रेपेंटन्स अँड सॉरो बिकॉज ऑन एंटरिंग द डुअर शी रिमेंबर द डॉल शी हॅड ब्रोकन. कारण सुरुवातीला त्यांनी या जी काही बघा यंग हेलन फेल्ट रिपेंटन्स अँड सॉरो, म्हणजे यंग हेलन यांना दुःख आणि पश्चाताप वाटला कारण ऑन एंटरिंग द डुअर, जेव्हा त्या दरवाजामधून प्रवास करत होत्या किंवा प्रवेश करत होत्या, शी रिमेंबर द डॉल, त्यांना या ठिकाणी डॉलची लक्षात आलं. रिमेंबर द डॉल शी हॅड ब्रोकन, जी की त्यांनी तोडलेली होती. अँड व्हाईल हर टीचर टीचिंग द मिनिंग ऑफ डॉल, आणि अशा वेळेस त्यांनी तोडली होती. हर टीचर टीचिंग, तिच्या शिक्षिका तिला शिकवत होत्या द मिनिंग ऑफ अ डॉल, डॉल या शब्दाची मिनिंग. नाव शी रिअलाइज्ड व्हॉट शी हॅड डन वॉज रॉंग, आणि आता त्यांना जाणीव झालेली आहे की त्यांनी काय चुकीचं केलेलं होतं. तर बघा फाइंड आउट मोर अबाउट हेलन किलर अँड हर टीचर ॲने सुलेवान फ्रॉम द नेट. तर विद्यार्थी मित्रांनो गुगल नेटवर जा आणि तुम्हाला ॲने सुलेवान आणि टीचर यांच्याबद्दलची काय माहिती मिळते हे शोधायचं आहे. तर बघा इथं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूया आपण. हेलन किलर वॉज ॲन अमेरिकन ऑथर. हेलन किलर या अमेरिकन लेखिका होत्या अँड लेक्चरर. शी वॉज बॉर्न ऑन जून 27, 1888. तर हेलन किलर वॉज ॲन अमेरिकन ऑथर. हेलन किलर ह्या अमेरिकन लेखिका होत्या अँड लेक्चरर, आणि एवढंच नाही तर त्या प्राध्यापिका होत्या. शी वॉज बॉर्न ऑन जून 27, 1880 इन अल्बामा, आणि त्यांचा जन्म झाला होता कधी तर 27 जून 1880 मध्ये अल्बामा या ठिकाणी. वेन हेलन किलर वॉज 19 months ओल्ड, जेव्हा त्या 19 महिन्याच्या होत्या, शी गॉट सिक अँड लॉस्ट हर साईट अँड हिअरिंग, आणि त्या आजारी पडल्या आणि त्यांची दृष्टी आणि आवाज या ठिकाणी निघून गेला. हेलन्स मदर बिगॅन टू सर्च फॉर हेल्प, त्यांच्या आईनं तिला मदत करायचा प्रयत्न केला. टू सर्च फॉर हर हेल्प, but she contracted Alexander Graham Bell, who was working with a deaf children. आणि she contacted means काय, त्यांनी संवाद साधला. she contacted, त्यांनी या ठिकाणी त्यांना संपर्क केला. अलेक्झांडर ग्राम बेल, who was working with a deaf children, आणि जे की या ठिकाणी बहिऱ्या मुलांसाठी काम करत होते. आता बघा काय झालं पुढं. ॲने सुलेवान, a teacher who was also visually impaired, was sent to Alabama and she began to teach Helen sign language by touching her head. ॲने सुलेवान, a teacher, आणि ॲने सुलेवान नावाच्या एक शिक्षिका तिच्या जीवनामध्ये आल्या. अ टीचर, आणि who was also visually impaired, ज्या की या ठिकाणी visually impaired होत्या. was sent to Alabama, आणि त्यांना पाठवण्यात आलेलं होतं. म्हणजे was sent to Alabama and she began to teach, आणि त्यांनी शिकवायला सुरुवात केली साइन लँग्वेज, म्हणजे साइन लँग्वेज सांकेतिक भाषा शिकवायला सुरुवात केली. बाय टचिंग हर हेड, हेलन लर्न दॅट, आणि हेलन यांनी शिकलं की एव्हरी ऑब्जेक्ट हॅड अ नेम, प्रत्येक वस्तूला नाव आहे. ॲने सुलेवान वॉज अ स्किल्ड डेडिकेटेड टीचर, आणि ॲने सुलेवान यांच्याकडं एक स्किल होतं आणि शी वॉज अ डेडिकेटेड टीचर. एवढंच नाही तर त्या निष्ठावान शिक्षका होत्या. बिकॉज ऑफ ॲने सुलेवान्स पेशन्स, आणि ॲने सुलेवान यांच्या संयमामुळे, परसिस्टन्स अँड हाय एक्सपेक्टेशन, सातत्यामुळे, कंटिन्युअस एफर्ट्स अँड हाय एक्सपेक्टेशन, आणि उच्च अशा अपेक्षामुळे हेलन लर्न टू स्पीक, आणि हेलन ह्या बोलायला शिकल्या. रीड, राईट अँड सिंग. एवढंच नाही तर त्या बोलायला, वाचायला, लिहायला आणि या ठिकाणी गाणं गायला शिकल्या. अँड शी वेंट टू कॉलेज, आणि त्या महाविद्यालयात गेल्या. शी वॉज द फर्स्ट डीफ ब्लाइंड पर्सन टू अर्न बॅचलर ऑफ आर्ट्स डिग्री, आणि शी वॉज द फर्स्ट डीफ ब्लाइंड, कारण त्या पहिल्या या ठिकाणी आंधळ्या आणि बहिऱ्या व्यक्ती होत्या की ज्यांनी या ठिकाणी बॅचलर ऑफ आर्ट्सची डिग्री मिळवली होती, म्हणजे BA ची डिग्री मिळवली होती. हेलन किलर वर्कड विथ हर टीचर ॲने सुलेवान फॉर 49 years.
म्हणजे हेलन केलर वर्कड, हेलन केलर यांनी काम केलं विथ हर टीचर, आपल्या शिक्षिकेबरोबर ॲनी सुलेवान फॉर 49 इयर्स फ्रॉम 1887 1887 अंटिल सुलेवान्स डेथ इन 1936, म्हणजे जोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला नव्हता तोपर्यंत त्यांनी काम केलं होतं. म्हणजे 1887 ते 1936 असे त्यांनी काम केलं व्हाईल शी वॉज अ स्टुडंट. हेलन रोट ॲन ऑटोग्राफी, आणि त्यांनी हेलन यांनी स्वतःची ऑटोबायोग्राफी लिहिली. ऑटोबायोग्राफी म्हणजे काय, आत्मचरित्र लिहिलं, आणि बायोग्राफी म्हणजे चरित्र. त्यांनी आत्मचरित्र लिहिलं द स्टोरी ऑफ माय लाईफ 1902, म्हणजे 1902 मध्ये त्यांनी द स्टोरी ऑफ माय लाईफ हे स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं. शी रोट 14 बुक्स, त्यांनी 14 पुस्तकं लिहिले अँड मेनी आर्टिकल्स ड्युरिंग हर लाईफ, आणि बऱ्याच अशा प्रकारचे आर्टिकल त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये लिहिले. शी वॉज अ लेक्चरर, आणि त्या प्राध्यापिका होत्या अँड पब्लिक स्पीकर, आणि एक सार्वजनिक वक्त्या होत्या. अँड ट्रॅव्हल टू मोर दॅन 30 कंट्रीज, आणि त्यांनी जवळजवळ या ठिकाणी मोर दॅन म्हणजे च्यापेक्षा 30पेक्षा जास्त देशाला भेट दिली. जापान वॉज वन ऑफ हर फेवरेट कंट्री, आणि जापान त्यांची एक आवडता देश होता. त्यापैकी 30 देशापैकी जापान हा त्यांचा आवडता देश होता. ऑन सप्टेंबर 14, 1964 आणि 14 सप्टेंबर 1964 प्रेसिडेंट लेंडॉन जॉन्सन अवॉर्डेड हर द प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम, आणि त्यांचे जे प्रेसिडेंट लेंडन जॉन्सन अवॉर्डेड हर, त्यांना या ठिकाणी बक्षीस देण्यात आलं. हर द प्रेसिडेंटियल मेडल ऑफ फ्रीडम द युनायटेड स्टेट्स हायेस्ट सिव्हिलियन ऑनर, आणि अतिशय अमेरिकेमध्ये दिल्या जाणारं एक उच्च अशा प्रकारचं पदक त्यांना मिळालं. हेलन केलर डाईड इन 1968, आणि हेलन केलर यांचा मृत्यू 1968 मध्ये झाला. शी वॉज 87, आणि त्या 87 वर्षाच्या होत्या. शॉर्टली बिफोर हर डेथ शी टोल्ड अ फ्रेंड, आणि मृत्यू होण्याच्या अगोदर त्यांनी आपल्या मित्रांना सांगितलं, थ्रू दिस डार्क अँड सायलेंट इयर्स गॉड हॅज बीन युझिंग माय लाईफ फॉर अ पर्पज, अँड थ्रू दिस डार्क अँड सायलेंट इयर, या संपूर्ण अंधारातून आणि या संपूर्ण त्या ठिकाणी शांत अशा वर्षातून गॉड हॅज बीन युझिंग म्हणजे देव वापरत आलेला आहे. गॉड हॅज बीन युझिंग, इट इज अ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, माय लाईफ फॉर अ पर्पज, देवाने माझ्या जीवनाचा एका चांगल्या हेतूसाठी वापर केलेला आहे. आय डू नॉट नो, मला माहिती नव्हतं, बट वन डे आय शॅल अंडरस्टँड, पण एके दिवशी मला माहिती होईल. अँड देन आय शॅल बी सॅटिस्फाईड, आणि त्यानंतर मी समाधानी असेल. अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांनी एक वक्तव्य त्यांच्या जीवनामध्ये केलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हा जर माझा चिटचॅट आणि मार्जिन क्वेश्चन जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही इतर मित्रांना शेअर करायला, आणि या ठिकाणी माझ्या जे चॅनल आहे लर्न इंग्लिश विथ पवार सर, यावर जाऊन तुम्ही व्हिडिओ पहा आणि त्याला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅव अ नाईस डे. बाय. सी यू.